नमस्कार. माय कॉमर्स लॅब ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे. BCom, BBA, MCom, MBA स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि विशेषतः बँकिंगच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB एशियन डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा. फुल फॉर्म ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया पॅसिफिक प्रदेशातील विकासासाठी स्थापन केलेली प्रादेशिक विकास बँक आहे. स्थापना 19 डिसेंबर 1966 या रोजी करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स या ठिकाणी आहे. एकूण सदस्य देश 68 आहेत आणि उद्देश बघा, आशिया पॅसिफिक देशांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा व्यवस्थित. ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. स्थापना 19 डिसेंबर 1966. त्याचे मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स या ठिकाणी आहे आणि सदस्य देश एकूण 68 आहेत. त्याचा उद्देश आशिया पॅसिफिक देशांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणे हा आहे. विजन आणि मिशन बघा, समृद्ध, सर्वसमावेशक, तग धरणारे आणि शाश्वत आशिया व पॅसिफिक हे त्याचं विजन आहे. आणि त्यानंतर मिशन बघा, आर्थिक प्रगती करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, पर्यावरणपूरक विकास करणे आणि प्रादेशिक एकात्मता यांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मिशन आहेत. त्यानंतर पुढे पहा, रचना बघा कशी आहे. ADB ची रचना बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक याची जी रचना आहे, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असतं, त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विभाग, अर्थ विभाग आहे, पायाभूत सुविधा विभाग आहे, ऊर्जा विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग असे विविध प्रकारचे विभाग आपल्याला या बँकेमध्ये पाहायला मिळतात. बघा, आता सध्या 2025 मध्ये ADB चे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत बघा. मस्तो कंडा हे ADB चे प्रमुख आहेत, सध्या अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी. आणि उपाध्यक्ष जे आहेत ते एकच नसून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे व्यक्ती हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात. तुम्ही हे बघू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्या. तर काय आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचे त्या विभागानुसार हे वेगळे एक व्यक्ती त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत ते नाव लक्षात ठेवा आणि बाकीची जर तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढे बघा, प्रमुख उद्दिष्ट बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे उद्दिष्टे: सदस्य देशांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणे, दारिद्र्य कमी करण्यासाठी मदत करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक या क्षेत्रांना मदत करणे, प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि त्याचबरोबर पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे असे हे प्रमुख उद्दिष्ट आपल्याला ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेचे पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, ADB च्या मदतीने विकसित होणारी प्रमुख क्षेत्रे कोणकोणते क्षेत्र आहेत की जे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने विकसित होत आहेत. रस्ते व परिवहन, नवीकरणीय ऊर्जा, जलसंधारण, नागरी विकास, आरोग्य व शिक्षण, डिजिटल पायाभूत सुविधा, कृषी व ग्रामीण विकास. तर ही जी क्षेत्र आहेत ती क्षेत्र एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेमुळे विकसित होत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढे पहा, ADB खालील SDG
उद्दिष्टांना समर्थन देते. बघा एसडीजी काय आपली उद्दिष्ट आहेत एकूण, त्यामध्ये कोणकोणत्या एसडीजी उद्दिष्टांना समर्थन देते बघा. त्यातलं पहिलं एसडीजी 1 दारिद्र्य निर्मूलन कमी करण्यासाठी समर्थन देते. एसडीजी 7 त्यामध्ये परवडणारी व स्वच्छ ऊर्जा यासाठी समर्थन देते. एसडीजी 9 उद्योग नवोन्मेष व पायाभूत सुविधा यासाठी समर्थन देते. आणि एसडीजी 11 शाश्वत शहरे आणि एसडीजी 13 हवामान बदल उपाय या गोष्टींना एशियन डेव्हलपमेंट बँक हे समर्थन देते. त्यानंतर आणखी काय माहिती पाहूयात. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि भारत यांचा संबंध कसा आहे बघा. भारत हा एशियन डेव्हलपमेंट बँकेचा संस्थापक सदस्य आहे. लक्षात घ्या, भारत हा एडीबीचा स्थापक सदस्य आहे. त्याचबरोबर भारत हा एशियन डेव्हलपमेंट बँकेमधील सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँक आणि भारत कोणकोणते प्रोजेक्ट आहेत बघा. मेट्रो रेल्वे प्रकल्प, महामार्ग व पुलांचे काम, स्मार्ट सिटी उपक्रम, ऊर्जा क्षेत्र विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणा. तर या काही प्रोजेक्ट आहेत ते एडीबीच्या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत. त्यानंतर पुढे पहा, भारतातील काही प्रमुख एडीबी प्रकल्प कोणकोणते आहेत. दिल्ली मेट्रो, महाराष्ट्र ग्रामीण संपर्क प्रकल्प, चेन्नई पुणे बेंगलोर शहरी विकास प्रकल्प, उत्तर प्रदेश ऊर्जा सुधारणा प्रकल्प, पूर्वोत्तर भारतातील रस्ते विकास प्रकल्प. तर अशा काही भारतातील काही प्रमुख एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रकल्प या ठिकाणी आपण बघितली. त्यानंतर एडीबी ही आशिया पॅसिफिक प्रदेशाच्या विकासासाठी अत्यंत अशी महत्त्वाची संस्था आहे. आर्थिक वाढ, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा व परिवहन क्षेत्रामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मोठे योगदान आहे आणि भारताच्या विकास प्रवासामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेची महत्त्वाची अशी भूमिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एडीबी या बँकेविषयी थोडक्यात माहिती बघितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला नोट्स हव्या असतील या विषयाच्या तर तुम्ही माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला हे सर्व नोट्स पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.